धाराशिव प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्याचा तुळजापूरमध्ये उत्साह। नमस्कार, आपण पाहत आहात वीर महाराष्ट्र न्यूज। पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। तुळजापूरमध्ये आज एक भव्य क्रीडा सोहळा रंगला आहे। धाराशिव लोकसभा मतदारसंघातील धाराशिव प्रीमियर लीग 2025च्या उद्घाटन सोहळ्याचा उत्साह शहरात चांगलाच पाहायला मिळाला आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही हा स्पर्धेचा थरार अनुभवायला मिळणार आहे। तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते विनोद पिट्टूभैया गंगणे यांच्या संयोजनातून तसेच विजय सर गंगणे यांच्या संकल्पनेतून या लीगचे आयोजन करण्यात आले आहे। आणि विशेष म्हणजे उद्घाटन भाजपचे तुळजापूर तालुका अध्यक्ष संतोष बोबडे यांच्या हस्ते पार पडले। या स्पर्धेला तुळजापूरकरांकडून आणि खेळाडूंमधून भरघोस प्रतिसाद मिळत आहे। या लीगद्वारे स्थानिक क्रिकेटपटूंना मोठं व्यासपीठ उपलब्ध होत असून पुढील काळातही हा क्रिकेट महोत्सव तुळजापूरमध्ये रंगतदार होणार आहे। तर पाहूया या लीगमध्ये कोणता संघ बाजी मारतो आणि कोणता खेळाडू आपली चमक दाखवतो। तुळजापूर बिग बॅश सीझनचं आमचं दुसरं पर्व आहे। ही संकल्पना आम्हाला विजय सर गंगणे यांच्या माध्यमातून भेटलेली की आमची एक तुळजापूरमध्ये मोठी टीम आहे SP11 नारायणराजे गवळी या नावाने। तर त्या टीममध्ये बरेच खेळाडू आम्ही तुळजापूर तालुक्यातले घेऊन खेळतोय। पण सरांची संकल्पना अशी होती की तुम्ही तुळजापूर तालुक्यातले प्लेयर न घेता धाराशिव जिल्ह्यामधले प्लेयर घ्या, त्यांच्यासाठी काय करता येईल, कशी प्रीमियर लीग घेता येईल। मग आम्ही एक बसून प्लॅन केला की असे आपण तुळजापूर धाराशिव जिल्हा लोकसभा मतदारसंघ प्रीमियर लीग घेतल्यानंतर आपल्याला बरेच प्लेयर भेटतील, बरेच खेळाडू आपल्याला भेटतील। मग ती आम्ही संकल्पना सरांच्या माध्यमातून आम्हाला भेटली। मग त्या संकल्पनेतून आम्ही एक टुर्नामेंट ऑर्गनायझर करण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्या वर्षी आम्हाला भरपूर सारा असा रिस्पॉन्स आला की प्लेयर्स होते जे ग्रामीण भागातले प्लेयर, त्यांना कुठे खेळायला चान्स भेटत नव्हता, त्यांना एक चांगल्या लेवलला क्रिकेट खेळायचं होतं। त्यांच्यासाठी आम्ही संकल्पना जे घेऊन आलेलो त्या संकल्पनेतून बरेच असे खेळाडू आहेत धाराशिव जिल्ह्यातले की ते आज एक चांगल्या प्रोफेशनल टेनिस क्रिकेट बॉलवरती क्रिकेट खेळत आहेत की महाराष्ट्रात जाऊन जगभरात जाऊन ते बी आता चांगल्या लेवलवरती क्रिकेट खेळत आहेत। तर ते आम्ही तेच कंटिन्यू मागच्या वर्षी केलं, तर तेच कंटिन्यू आम्ही ह्यावर्षी करतोय की अजून सारे नवीन खेळाडू। आणि ह्यावर्षी एक नवीन संकल्पना आणलेली की जे ग्रामीणमधले जे आहेत ते ग्रामीणसाठी आम्ही सेपरेट फॉर्मॅट ठेवलेला आहे की त्यांच्यासाठी जे आम्हाला ग्रामीणमध्ये गेल्यानंतर त्यांची काहीतरी एक समस्या होत्या की त्यांना ग्रामीणमधल्या पोरांना वाव भेटत नाही, खेळायला चान्स भेटत नाही। तर त्यांच्यासाठी आम्ही नवीन प्लॅन केलेला आहे सरांच्या मार्फतनं की त्यांना आम्ही वेगळं प्राईज देऊन त्यांच्यासाठी वेगळी टुर्नामेंट ह्यात त्यांचं डे टुर्नामेंट आहे आणि जे आपले जिल्ह्यातले आहेत त्यांची नाईट टुर्नामेंट आहे। तर ते आम्हाला सरांच्या माध्यमातून भरपूर असं सहकार्य पण झालेलं आहे आणि योगदान पण झालं आहे। बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे? बक्षिसाचं स्वरूप असं आहे की पहिलं प्राईज आहे 2.5 लाख, दुसरं प्राईज आहे 1.5 लाख आणि जे खालचे प्राईज आहेत तिसरं आणि चौथं ते 81 आणि ग्रामीणचं 81,000, 51,000 आणि 31 आणि 25। सोबत प्रेक्षकांसाठी मेजवानी म्हणजे सांगायचं म्हणजे त्यांच्यासाठी लकी ड्रॉ आहे। आपण 50 रुपयामध्ये आपण काय करतो, एक पावती घेतो त्यांच्यासाठी फ्रीज, TV, कूलर, AC असे पारितोषिक म्हणजे प्रेक्षकांना सुद्धा आहे। आणि प्रत्येक कॅच घेणाऱ्याला ब्लूटूथ आहे, हेडफोन आहे, ही पर्वणी सगळ्यालाच आहे। आणि ही सगळं विनोद पिट्टूभैया गंगणे, राणा जगजितसिंह पाटील आणि भारतीय जनता पार्टीची सर्व टीम, सर्व पदाधिकारी, तालुकास्तरीय जिल्हास्तरीय सर्वांचं सहकार्य हे एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तुळजापूर किंवा आपल्या जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील मग तो औसा असेल किंवा बार्शी असेल तिथल्याही संघ आलेले आहेत, त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि एखादा खेळाडू जर चमकला तर त्याला पुढे जाण्यासाठी हे उत्तम असं व्यासपीठ आम्ही हे दुसरं वर्ष आहे। कृष्णा गवळी आत्ताच इंडियन क्रिकेट असोसिएशन टेनिसचं नेतृत्व करून आलेला आहे। दुर्दैवानं त्याचं फायनलला हार झाली, परंतु त्याला मॅन ऑफ द सिरीज हे कार मिळालेली आहे। मग हा आपल्या शहरातला या मातीतला प्लेयर इथं खेळणारा प्लेयर जर तिथं जाऊ शकतो तर ह्याच्यासोबत अजून इतरही प्लेयर जाऊ शकतात। आणि एक प्रत्येकाला टेनिस बॉल असो, सीझन बॉल असो, ह्यांना एक माध्यम मिळालेलं आहे, कमर्शियल पण आणि आपलं प्रसिद्धीचं पण। त्यामुळं आम्ही जसं होईल तसं आमच्या परीनं राणादादाच्या मार्गदर्शनाखाली, विनोद पिट्टूभैयाच्या मार्गदर्शनाखाली शहरासाठी, तालुक्यासाठी आणि जिल्ह्यासाठी अजून वेगवेगळ्या स्पर्धा भरवून शहराचं आणि जिल्ह्याचं, तालुक्याचं, राणादादाचं नाव, पिट्टूभैयाचं नाव उंचावर महाराष्ट्राच्या नेऊन टेकवणार आहोत। एवढीच आमची इथे बोलताना आम्ही एवढं सांगू इच्छितो। आज सामन्याची सुरुवात झाली, ही सामने किती दिवस चालणार आहेत? हे सामने खरं तर 6 दिवस होते। एक दिवस ग्रामीणसाठी होता, परंतु राणादादाच्या काही व्यस्त कार्यक्रमामुळे 5च दिवस, गेल्या वेळेस पण 5 दिवस 16 संघांनी सहभाग घेतलाय आणि ते निमंत्रित आहेत। तर रोज एक हाफ म्हणजे एक टीम सेमीफायनलला जाऊन पोहोचणार, असे 4 दिवस
आणि 2 सेमीफायनल आणि 1 फायनल असं 5व्या दिवशी होणार. आणि 6व्या दिवशी नाईट मॅचेसमध्ये 2 सेमीफायनल ग्रामीणच्या आणि 1 फायनल असं 6व्या दिवशी होणार. पण 1 तारखेला OSL म्हणजे धाराशिव प्रीमियर लीगचं म्हणजे लोकसभा मतदारसंघ आहेत जे 16 संघ आलेत त्यांचं फायनल हे 1 तारखेला राणादादाच्या हस्ते बक्षीस वितरण व एखादी प्रसिद्ध अभिनेत्री खेळाडू आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि ह्याच्यापेक्षा चांगलं अतिशय चांगलं नियोजन आम्ही फायनलला म्हणजे अंतिम सामन्यासाठी करणार आहोत. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.